नमस्कार मंडळी, बरेच दिवस झाले मी तुम्हाला सांगत होते ना की मला नवीन तवा घ्यायचा आहे, तो कुठला घेऊ हे मला समजत नव्हतं। तर शेवटी माझ्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मी बिडाचा तवा घेतलेला आहे। वजनाला खूप हा हेवी आहे, जड आहे। मला स्पेशली भाकरी करण्यासाठी तवा घ्यायचा होता, तर त्यामुळे मी हा घेतलेला आहे। तर आता याला वापरायच्या आधी ना याची बरेच काही प्रोसेस आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। नवीन तवा आणल्यानंतर बघा हाताला असं पूर्ण काळं काळं लागत होतं, पूर्ण त्याच्यावर पावडर होती, काय होतं माहिती नाही। तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं की त्याच्यावर असं थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा अर्धा चिरून घ्यायचा आणि तो त्याच्यावर असं फिरवत राहायचं आणि ते पूर्ण जे काळं कोटिंग आहे ना त्याचं ते निघून जातं। तर बराच वेळ मी हे असं फिरवलं आणि तुम्ही पाहू शकता बघा किती काळं सगळं कोटिंग जे काय आहे ते निघत आहे। तर अशा पद्धतीने 1 मिनिटभर दोन्ही बाजूंनी, वरच्या आणि मागच्या बाजूने असं करून घेतलं। आता पहिल्यांदाच मी अशा प्रकारचा तवा आणलेला आहे, त्यामुळे मला देखील माहिती नव्हतं की नक्की हा वापरायचा कसा। मोस्टली अशा प्रकारचे जे तवे आहेत ना ते गावी चुलीवर वगैरे वापरले जातात। खूप जाड होता हा, त्याच्यामुळे मग चुलीवरती अशा पद्धतीनेच तवा वापरला जातो। हा जोरात जर खाली पडला हातातून वगैरे तर मग फुटतो असं म्हणतात। तर त्यामुळे मग थोडं केअरफुली आपल्याला हँडल करायचं असतं। तर बघा आता बऱ्यापैकी याचं जे काळं जे सगळं आहे ना ते निघून गेलेलं आहे। तर मी एकदा याला आता स्वच्छ धुवून घेतलं आणि पुन्हा याच्यावरती थोडंसं तेल लावून याला रात्रभर ठेवलं होतं असंच। म्हणजे हा तवा आणल्यानंतर आपण 2 ते 3 दिवस याला असं पूर्ण व्यवस्थित प्रोसिजर त्याची करून मगच आपण तो वापरू शकतो। इथे पाहू शकता तुम्ही अजूनही काळं जे ते हाताला लागत आहे। तर आता दुसऱ्या दिवशी मी काय केलं आहे की तव्यावरती थोडंसं तेल घालून कांदा चिरून घेतलेला आहे। मोठ्या आकाराचा एक कांदा होता तो, आणि तो याच्यावर परतून घेतला। आता हा कांदा आपल्याला खायचा नाही आहे, हा टाकून द्यायचा आहे। 5 मिनिट आपण याला हे असं ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर देखील पूर्ण कांदा जो आहे ना तो हाताने सगळीकडे फिरवून घ्यायचा, म्हणजे जे काही काळं राहिलेलं असेल ना तव्याला तर ते निघून जाईल पूर्णपणे। तर हे पण दोन्ही बाजूने आपल्याला करायचं आहे। मागच्या बाजूने देखील तव्याला कांदा असं सगळीकडे म्हणजे फिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ एकदा धुवून घ्यायचा आहे तवा। आणि हे बघा इथे कुठलीही आपण तार वगैरे असेल, तारेची घासणी वगैरे ती वापरायची नाही। जस्ट हातानेच मी इथे विम वगैरे टाकलेला आहे आणि हातानेच असं थोडंसं घासून धुवून घेतलं आहे स्वच्छ। आता याला पुन्हा तेल लावून 1 दिवस ठेवायचं आहे। तर खरंच म्हणजे मी म्हटलं की बापरे केवढी ह्याची प्रोसिजर आहे। आता पुन्हा इथे थोडंसं तेल लावून मी रात्रभर ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मी याला वापरायला घेतलेला आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता बघा हाताला म्हणजे अजिबातच काळं असं लागत नाही आहे, म्हणजे आपण याला आता वापरू शकतो। तर दुसऱ्या दिवशी मी याच्यावर चपाती केली, पण थोडंसं नवीन तवा असल्यामुळे मला असं वाटत होतं की चपाती थोडीशी करपते, पण भाकरीसाठी हा तवा मात्र एकदम उत्तम आहे। तर बिडाचा तवा वापरताना ही सगळी काळजी घ्यावी लागते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडे बिडाचा तवा आहे की नाही तेही कमेंट करून सांगा। पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह। बाय बाय।